हॅलो फ्रेंड्स, BFC इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंद माळी सर आपलं स्वागत करतो. वेलकम फ्रेंड्स. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या इयत्ता 10वीच्या टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट या लेसनचे वॉर्मिंग अप व चिटचॅट मित्रांनो अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपला हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या या सेशनला. वॉर्मिंग अप चिटचॅट यामध्ये आपल्याला डिस्कशन साठी मित्रांनो दिलेला क्वेश्चन आहे. पहिला जो प्रश्न आहे मित्रांनो तो आपण डिस्कस करायचा आहे. त्यानंतर जे रायटिंगचे क्वेश्चन्स आहेत त्याबद्दल आपण समजून घेऊया. डिस्कस अँड आन्सर. बघूया मित्रांनो आपला पहिला प्रश्न. आर देअर एनी सिच्युएशन्स व्हेन यू गेट अफ्रेड? मित्रांनो अशी काही परिस्थिती आहे का, सिच्युएशन्स आहेत का काही ज्यावेळेस तुम्ही घाबरतात? याचं मित्रांनो आपल्याला आन्सर करायचं आहे. आपला आन्सर बघा याप्रमाणे असेल. आय गेट अफ्रेड इफ आय एम अलोन ॲट होम, इफ इट इज डार्क, ॲट द टाइम ऑफ एक्झामिनेशन्स, अँड व्हेन हॅव टू ट्रॅव्हल अलोन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन? मित्रांनो तुमची प्रतिक्रिया कशी असेल जर तुम्हाला एकट्याने प्रवास करावा लागला तर आपली प्रतिक्रिया मित्रांनो आपण या प्रकारे देऊ शकतो. मित्रांनो आपला आन्सर या प्रकारे असेल. आय ट्राय टू रिमाइन क्लाम, आय विल लुक अराउंड फॉर रिटर्न डायरेक्शन ऑन बोर्ड्स, आय विल आस्क पोलीस इफ आय कांट फाइंड माय वे. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 3. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम? मित्रांनो समजा आपल्याला घरी एकट्याने राहावं लागलं तर आपली प्रतिक्रिया कशी असेल? या प्रकारे आपला हा प्रश्न आहे. सपोज एखाद्या फंक्शन साठी आपल्या फॅमिलीतले सर्व मेंबर गेलेले आहेत आणि आपल्याला एकटंच घरी राहावं लागत असेल तर आपली प्रतिक्रिया मित्रांनो कशी असेल या ठिकाणी सांगूया. बघा आन्सर. आय कीप द टीव्ही ऑन, आय एम अलोन ॲट होम, सो दॅट आय फील समवन इज टॉकिंग इन द रूम. बघूया चौथा प्रश्न. व्हॉट वुड यू डू इफ यू वर लॉस्ट इन अ न्यू सिटी? मित्रांनो आपण जर एखाद्या नवीन शहरात गेलो आणि सपोज जर आपण त्या ठिकाणी हरवलो तर आपण काय करू? व्हॉट विल यू डू इफ यू वर लॉस्ट इन अ न्यू सिटी? आन्सर असेल बघा. आय विल आस्क सम एज पर्सन टू शो मी द वे टू द नियरेस्ट पोलीस स्टेशन, आय विल टेल माय प्रॉब्लेम अँड ॲड्रेस टू द पोलीस अँड सीक देअर हेल्प. बघूया मित्रांनो आपल्याला असणारा दुसरा प्रश्न. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी आपल्याला एक टेबल दिलेला आहे. यामध्ये इडियम्स, त्यांचा मीनिंग आणि मित्रांनो आपला तिसरा कॉलम आहे युअर ओन सेंटेन्सेस. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या इडियम आणि मीनिंग नुसार मित्रांनो आपल्याला पुढील सेंटेन्स हे बनवायचे आहे. बघूया दिलेली फर्स्ट इडियम बर्ड्स आय व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू या इडियमचा मित्रांनो मीनिंग होतो व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय. बघूया या आपल्या या इडियमचं एक एक्झाम्पल. He enjoy the bird's eye view from the top of the hill. सेकंड दिलेली इडियम बघूया. as free as a bird if he or she is carefree. आपल्याला दिलेलं एक्झाम्पल आहे. after finishing her exam she will be as free as a bird. नेक्स्ट इडियम eagle's eye. eagle's eye या इडियमचा मीनिंग होतो his ability to observe something closely. तर बघा ability to observe something closely एखादी गोष्ट जवळून निरीक्षण करण्याची असणारी क्षमता, त्याला मित्रांनो ईगल्स आय या प्रकारे इडियम वापरतात. वी वॉन्ट टू सी ॲट अवर गोल्स बाय ईगल्स आय. हे आपलं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे, सेंटेन्स मध्ये यूज करायचं आहे. नेक्स्ट इडियम बघूया 4 नंबर. स्प्रेड वन्स विंग्स. एखाद्याने मित्रांनो पंख पसरवणे. टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडेंटली. स्वतंत्रपणे एखादं काम मित्रांनो करणे. बघा काही गोष्टी स्वतंत्रपणे काम करून घेणे आपलं, या प्रकारे ही इडियम वापरली जाते. ही स्टार्टेड हिज बिझनेस फॉर स्प्रेड हिज विंग्स. या प्रकारे या इडियमचा आपल्याला सेंटेन्स मध्ये मित्रांनो यूज करता येईल. या प्रकारे हा चार्ट आपण या ठिकाणी हा टेबल कंप्लीट करणार आहोत. बघूया आपल्याला दिलेला पुढचा प्रश्न. फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. अशा मित्रांनो आपल्याला अजून काही इडियम्स शोधायचे आहेत. त्यासाठी आपल्याला 3 कीवर्ड्स या ठिकाणी दिले आहेत. फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल्स, कलर्स.
तर यानुसार आपण हे कंप्लीट करूया. बघूया फ्लाय रिलेटेड आपल्या काही इडियम्स. तर बघा, फ्लाय हाय, फ्लाय द कॉक, फ्लाय इनटू अ रेज, फ्लाय ॲट समबडी, स्पार्क्स फ्लाय. या प्रकारे फ्लाय इडियम, फ्लायशी संबंधित काही इडियम मित्रांनो आपल्याला सांगता येतील. पुढची इडियम बघूया. नेम ऑफ ॲनिमलशी संबंधित. टू बी अ व्हाईट एलिफंट, द लायन्स शेअर अ स्नेक इन द ग्रास, at a snail's pace, let the cat at the snail's pace, let the cat out of the bag. या प्रकारे मित्रांनो या ॲनिमलचे नाव असणाऱ्या काही इडियम्स या ठिकाणी आपण बघितल्या. आता बघूया कलर्सशी संबंधित. पास विथ फ्लाइंग कलर्स, लूज कलर्स, अ बोल्ट फ्रॉम ब्लू, वन्स इन अ ब्लू मून, शो वन्स कलर्स. या प्रकारे या इडियम्स आपल्याला मित्रांनो लिहिता येतील कलरशी रिलेटेड असणाऱ्या. सो फ्रेंड्स, आजच्या या आपल्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण हिज फर्स्ट फ्लाइट या लेसनचं वॉर्मिंग अप आणि चिटचॅट मित्रांनो अभ्यासलेला आहे. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच मित्रांनो बेल आयकॉन क्लिक करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा. तसंच मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपले सर्व व्हिडिओज मित्रांनो तुम्ही अभ्यासू शकता. तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. Thanks for watching this video friends. All the best. Bye.